राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि भुजबळांची हजेरी पाहायला मिळते। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक झाली। प्री कॅबिनेटमध्ये छगन भुजबळांची अजितदादांसोबत चर्चा देखील झालेली आहे, अशी देखील माहिती मिळते। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, बरोबर आहे। राज्य मंत्रिमंडळाला जी सुरुवात जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीला झालेली आपल्याला पाहायला मिळते। मागच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ मंत्री जे आहेत ते उपस्थित राहिले नव्हते, परंतु आज मात्र ते उपस्थित कॅबिनेट बैठकीला राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आधी राष्ट्रवादी पक्षाची प्री कॅबिनेट जी आहे ती झाली आणि त्यानंतर अजितदादांसोबत सगळी चर्चा झाल्यानंतर स्वतः भुजबळ जे आहेत ते आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळी ते म्हटले होते की मी प्री कॅबिनेटला जाईन आणि त्यानंतर त्याच ठिकाणी जे आहे ते माझी ठरवेन आणि कॅबिनेटला जायचं की नाही, आणि थेट आता कॅबिनेटला ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। थेट नाराजी जी आहे ते भुजबळ व्यक्त करतात। ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय उपसमितीने जे घेतलेत त्यावरती नाराजी जी आहे ते थेट भुजबळांची आहे। थोड्या वेळात कॅबिनेट संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट जे आहे ते छगन भुजबळ घेणार आहेत आणि आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहेत, कारण ओबीसी समाजाचा रोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि भुजबळ बोलताना असे म्हटलेले आहेत की जी जेव्हा काढला गेला मराठा आरक्षणाबाबतचा तेव्हा मला कुठलीही माहिती जी आहे ती देण्यात आलेली नव्हती, असंही त्यांनी म्हटले आहे। त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये छगन भुजबळ काय नेमकी सगळी भूमिका मांडतात हे बघावं लागेल। आणि आता जी कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे या कॅबिनेट बैठकीमध्ये ते स्वतः हजर आहेत। या कॅबिनेट बैठकीमध्ये काय मुद्दा उपस्थित करतात का हे बघावं लागेल। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहिती।